प्रभाग क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माननीय आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न। कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या हेतूने आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करून दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी उद्घाटन करण्यात आले। या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यामागचे हेतू माननीय आमदार आशुतोष काळे हे सातत्याने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून मतदारसंघाचा विकास ते साधत आहेत, परंतु कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11 येथील नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांच्याशी सुसंवाद साधण्याच्या हेतूने हे जनसंपर्क कार्यालय बनवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे योगेश नरोडे यांनी अधिक माहिती दिली आहे। त्यावेळी ते बोलताना म्हणाले की आमच्या प्रभागातील हे जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्यांसाठी खुले असणार असून याचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव यामध्ये केला जाणार नाही। तसेच नागरिकांच्या समस्या ह्या निपक्षपातीपणे सोडवण्यात येणार असून हा आमचा खरा हेतू आमदार आशुतोष काळे यांनी साधला आहे। त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमदार आशुतोष काळे यांच्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीशी व प्रत्येक कुटुंबाशी असलेली आपलेपणाची भावना ही देखावा न करता प्रत्यक्ष नागरिकांच्या कामातून उतरलेली दिसते। त्यामुळे मी नागरिकांना आव्हान करतो की नागरिकांनी आपल्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी माननीय आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा। तसेच या प्रसंगी कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। माननीय आमदार श्री आशुतोष दादा काळे साहेब यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निवारण होण्यासाठी या ठिकाणी संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली। तसेच नागरिकांच्या कुठल्याही समस्या व तक्रार निवारण या ठिकाणी निपक्षपातीप्रमाणे करण्यात येईल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। तसेच प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना मी आवाहन करतो की आपल्या कुठल्याही तक्रारी सूचना असल्यास आपण प्रभाग क्रमांक 11 मधील संपर्क कार्यालयास भेट द्यावी। धन्यवाद।